हं. तर त्यावेळेस त्यांनी तिला कर्स केल्यासारखं म्हणजे श्राप दिला, की तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तू कधीच आयुष्यात सुखी होऊ शकणार नाही हं. आणि आयुष्यात तू कधीही प्रेम अनुभवू शकणार नाही. बापरे! लहानपणी काही जणांचे पेरेंट्स हे फार नार्सिसिस्ट असतात. हं. तर पेरेंट्स जर खूप स्ट्रिक्ट असले, हं. ओव्हर पॅरेंटिंग असलं, अतिशय कडक शिस्त असली, तर अशी मुलं मोठं जाऊन क्रिमिनल माइंडसेटची होऊ शकतात किंवा अच्छा. अतिशय रेबेलस वागतात. हो, हो. काही जणांचं लग्न होत नाही. हो. तर ते पास्ट लाईफमध्ये बऱ्याचदा दिसून येतं, की त्यांनीच शपथ घेतली असते, की अशा अनुभव असतील तर मलाच पुढच्या जन्मात लग्नच नको. अरे बापरे! एखाद्याला इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे, हे कसे ओळखावे? त्याची काही लक्षणे किंवा सायन्स आहेत का? बऱ्याचदा आई-वडील बोलताना म्हणतात, हं. की आम्ही तुझ्या क्लासेसवर, कॉलेजेसवर किती पैसे खर्च करतोय. हो. याची तुला जाणीव नाहीये. तुला जेव्हा एक रुपया कमवायला लागेल, हं. त्या दिवशी तुला याची जाणीव होईल. हो. पण असं बोलताना त्यांना हे लक्षात नाही येत, की आपण इनडायरेक्टली आपल्या मुलांना कर्स करतो आहे. हो. काही जणांना सारखं सॉरी म्हणायची सवय असते. हं. त्यांची चूक नसली, सपोज समोरच्याचा जरी पाय लागला, तरी हेच स्वतःहून सॉरी म्हणतात आधी Correct. आणि एकदा नाही 10दा म्हणतात. तर हे पण एक वुंडेड इनर चाइल्डचं लक्षण आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय? आणि प्रत्येकाला त्याची गरज पडते. अजून एक केस स्टडी आहे जिथे एक टीनेज मुलगा होता. अच्छा. त्याचा प्रॉब्लेम होता की आय एम बिंग अवॉइडेड. हं. तर माझे फ्रेंड्स किंवा पेरेंट्स आजूबाजूची लोक मला नेहमी अवॉइड करतात असं वाटतं. हो. मग त्याचं ज्यावेळेस इनर चाइल्ड हिलिंग करण्यात आलं, हं, हं. त्यावेळेस त्याला दिसलं की 5वी-6वीत असतानाचा एक प्रसंग दिसला. आपल्या प्रत्येकात एक छोटं मूल दडलेलं असतं, जे कधी हसतं, कधी रडतं, कधी घाबरतं आणि कधी फक्त कोणीतरी त्याला समजून घ्यावं एवढंच वाटतं. तर आज आपण त्या आतल्या मुलाशी हात मिळवणार आहोत, त्याच्या जखमा ओळखणार आहोत आणि त्या जखमा प्रेमाने, आपुलकीने स्वीकारून त्या भरून काढणार आहोत. पण एवढेच नाही, या व्यतिरिक्त त्या आतल्या वेदना फक्त या जन्माच्या नसतात, तर त्या आपल्या पूर्वजन्माशी देखील निगडीत असू शकतात. चला तर मग 9 वर्षाहून अधिक अनुभव असणाऱ्या इनर चाइल्ड हिलिंग एक्सपर्ट, पास्ट लाईफ आणि रिग्रेशन एक्सपर्ट, क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट प्रेरणा पित्रे यांच्यासोबत एक छानसा उहापोह करून याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्ते मॅडम, आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती तुमचे खूप स्वागत आहे. थँक्यू. तर मॅडम, या पॉडकास्टची सुरुवात मला इनर चाइल्ड हिलिंग या विषयापासून करावीशी वाटते. तर इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे काय, याची गरज का पडते? फर्स्ट ऑफ ऑल थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी ऑन युअर चॅनल. तर आपल्या प्रत्येकाच्या मनात मोठे झाल्यानंतर सुद्धा लहानपणचं एक व्हर्जन ॲक्टिव्ह असतं आणि या व्हर्जनमध्ये लहानपणचे सगळे इमोशन्स स्टोअर असतात. भीती असो, राग असो, गिल्ट असो. तर जोपर्यंत या इमोशन्स आपण हील करत नाही, या वुंडिंग्स वारंवार डोकावत राहतात ॲज अ ट्रिगर. मग कधी शारीरिक दुखण्याच्या स्वरूपात, कधी इमोशनल ब्लॉकेजेसच्या स्वरूपात, कधी पैसे किंवा करिअरमध्ये काहीतरी अडचणींच्या स्वरूपात. या इमोशन्स जोपर्यंत आपण हील करत नाही, हे प्रोग्राम्स डोकावत राहतात. त्यामुळे आपल्याला इनर चाइल्ड हिलिंगची गरज पडते. अच्छा. कारण आपलं माइंड, बॉडी, सोल जे आहे हे एवढं मोठं इमोशनल बर्डन हे सहन करण्यासाठी बनलेलंच नाही आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला हे इमोशन्स हील करायला लागतात. ओके. एखाद्याला इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे, हे कसे ओळखावे? त्याची काही लक्षणे किंवा सायन्स आहेत का? हो. पहिलं महत्त्वाचं साईन म्हणजे सतत त्याच मिस्टेक्स रिपीट होणं. अच्छा. म्हणजे त्याच रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा टॉक्सिक रिलेशन्स अट्रॅक्ट करणं किंवा पैशाच्या बाबतीत फसवणूक जशी काही जणांची होते, तर सेम त्याच लूपमध्ये ते अडकतात. मग करिअर चॉईसेस असो, बिझनेस डिसिजन्स असो, सेम मिस्टेक्स रिपीट होतात. हे सगळ्यात पहिलं साईन आहे. अच्छा. त्यानंतर कधी असं होतं की काही जणांना सारखं सॉरी म्हणायची सवय असते. त्यांची चूक नसली, सपोज समोरच्याचा जरी पाय लागला तरी हेच स्वतःहून सॉरी म्हणतात आधी Correct. आणि एकदा नाही 10दा म्हणतात. तर हे पण एक वुंडेड इनर चाइल्डचं लक्षण आहे. अच्छा. त्यानंतर काही जणांमध्ये पीपल प्लीजिंग टेंडन्सीज असतात की सतत समोरच्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तर दिस इज ऑल्सो अ साईन. जसं की काही जण लहान सहान गोष्टीवर सुद्धा खूप मोठी टोकाची प्रतिक्रिया देतात. एकदम रागवून व्हर्बली अटॅक करतात. खूप इम्पल्सिव्ह रिॲक्शन्स असतात स्ट्रॉंग आणि नंतर त्यांना जाणवतं की अरे काही एवढं घडलंच नव्हतं, आपण खूप चुकीचं रिॲक्ट झालो. म्हणजे अचानक समोरच्यावर चिडतात आणि नंतर त्यांना रिअलाईज पण होतं की आपण इतकं चिडायला नको हवं होतं. हो, राईट. तर तो जो इनर चाइल्डचा वुंड आहे तर तो ट्रिगर होत असतो. जोपर्यंत आपण तो राग किंवा ती भीती, फोबिया काही असेल इमोशन, जोपर्यंत आपण हील करत नाही, तर ते तशा प्रकारचे प्रसंग जेव्हा आयुष्यात समोर येतात तर ते टोकावतात. तर त्यामुळे या गोष्टी हील करण्याची गरज पडते. मुळात हे चॅलेंजेस जे असतात, लाईफ लेसन्स, हे आपण काहीतरी लर्निंग यातनं घेण्यासाठी येत असतात. तर बरोबर. आपण जर लर्न केलं
अंडरस्टँड केलं, हील केलं, तर हे चॅलेंजेस मुळासकट जातात आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचं आयुष्य अनफोल्ड होतं. करेक्ट. काही काही जणांना सतत नाकारलं जाण्याची भीती असते किंवा ओके. सोडून दिलं जाण्याची भीती असते. काही जणांमध्ये इमोशनल नमनेस असतो, म्हणजे भावनात्मक सुन्नपणा असतो. अच्छा. तर ते कुठल्याच गोष्टीमध्ये रिॲक्ट नाही करू शकत, दुःख पण व्यक्त करू शकत नाही एखादी गोष्ट आवडली नाही तर, किंवा खूप जास्त आनंद झाला तर तो आनंद पण त्यांना उपभोगता येत नाही. तर म्हणजे त्यांच्या आपण इमोशन्स फ्रीज होऊन एक्सप्रेसिव्ह जातात. नाही असं म्हणतो तेच का? हो, इमोशन्स त्यांच्या फ्रीज होऊन जातात. पण जरी फ्रोझन इमोशन्स असल्या तरीही त्या तशा प्रकारच्या सिच्युएशन्स आल्यावर जसं मी सांगितलं त्या ट्रिगर होतातच. अच्छा. आणि मग नंतर ते ट्रिगर जेव्हा होतं तेव्हा त्यांना सांभाळणं बाकीच्यांना कठीण होतं. कठीण होतं. आता तुम्ही जसं म्हटलं की रिजेक्शनची भीती असते, हे मोस्ट ऑफ द टाइम नात्यांमध्ये होत असेल का? हो, नात्यांमध्ये होतं, इवन ऑफिस कलिग्समध्ये होतं, बॉस आणि त्याच्या सबऑर्डिनेटमध्ये पण होऊ शकतं. अच्छा. किंवा काही जणांच्या केसेसमध्ये असं सुद्धा होतं की त्यांना सतत लो वाटतं, काही कारण नसताना रडू येतं आणि हतबल झाल्यासारखं वाटतं. म्हणजे अच्छा. तसं सुखासुखी वरवर पाहता एखाद्याला वाटेल की अरे सगळं चांगलं चालू आहे, पण तरी त्यांना आतून जेव्हा ते इमोशन्स ट्रिगर होतात तेव्हा त्यांना कळत नाही की काय होतंय नक्की. बरोबर. काही काही जणांमध्ये असं होतं की लहानपणापासून जर खूप मोठ्या जबाबदाऱ्या घ्यायला लागल्या, लहानपणी जर पेरेंट सिंगल पेरेंट असतील किंवा वडील व्यसनी असतील तर लहानपणीच अशा मुलांवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या जातात. मग त्यांना काय होतं की त्यांना ते सगळं दुसऱ्यांसाठी सगळं करतात, पण स्वतःची काळजी कधीच घेऊ शकत नाही किंवा स्वतःसाठी जगू शकत नाही. हो ना. त्यांना सेल्फ लव्ह नाही लक्षात येत. तर मग अशा लोकांना मग एका पॉईंट नंतर रिअलाइज होतं की आपण सगळं दुसऱ्यांसाठी सर्व करतोय, पण स्वतःसाठी काहीच नाही केलं. स्वतःसाठी मी काहीच आयुष्यात केलं नाही. करेक्ट. तर कशा प्रकारचे प्रश्न घेऊन लोक तुमच्याकडे येतात? हां, लोक जनरली त्यांचा जो इश्यू आहे किंवा प्रॉब्लेम आहे तो शेअर करतात. मग थोड्या डिस्कशन नंतर किंवा मेटा क्वेश्चनिंग नंतर लक्षात येतं की नक्की या प्रॉब्लेमचा रूट कॉज इनर चाइल्डमध्ये असेल किंवा पास्ट लाईफमध्ये असू शकेल, हो. आणि मग त्यानुसार त्यांची ट्रीटमेंट सुरू होते. अच्छा. तर आता मध्यंतरी एक 40 वर्षाचे गृहस्थ आले होते माझ्याकडे. तर त्यांचा असा प्रॉब्लेम होता की मॅडम मी करायला एक जातो आणि नेहमी दुसरंच होतं. तर म्हणजे बरोबर. त्याच्यावरनं एक्झॅक्ट कळत नव्हतं की नक्की काय. मग त्यांनी सगळे लहानपणापासूनचे अनुभव सांगितले की मला करिअर करायचं होतं, त्यावेळेस मी थोडा स्वतःच्या करिअरसाठी पैसे जमवले, तर त्यावेळेस बहिणीच्या लग्नासाठी तो खर्च करायला लागला. अरे रे. मग नंतर परत मी डिग्री करायसाठी परत थोडं पैशाची जमवाजमव केली, त्यावेळेस मला हेल्थ इश्यू मागे लागले. म्हणजे लहानपणापासून हेच पॅटर्न आहे की मी काहीतरी करायला गेलो की ती गोष्ट न होता भलतंच काहीतरी होतं. तर म्हटलं ठीक आहे, आपण बघूया काय रूट कॉज आहे. मग मी इनर चाइल्ड हिलिंग सुरू केलं आणि ट्रान्सस्टेटमध्ये गेल्यावर त्यांना 6वीत असलेला एक प्रसंग दिसला. तर ते 6वीत असताना त्यांच्या मित्रासोबत एकदा क्रिकेट खेळत होते शाळेच्या ग्राउंडमध्ये मधल्या सुट्टीत, आणि खेळता खेळता त्यांचा जो बॉल लागला तो त्यांच्या शिक्षिकेच्या म्हणजे मॅडमच्या डोळ्यात लागला आणि अरे खूप बापरे. जबरदस्त जोरदार लागला. तर त्यानंतर मग त्यांना ओरडा पडला, मार पडला, प्रिन्सिपल ऑफिसमध्ये तक्रार वगैरे ते सगळं झालं. हो. आणि त्यांच्या माइंडमध्ये तो प्रोग्राम बनला की मी अनइंटेन्शनली काही माझ्या ध्यानीमनी नसताना करायला गेलो एक आणि झालं भलतंच. Correct. आणि तो प्रोग्राम असा सतत पुढे रन होत होता आणि पुढे तशाच प्रकारच्या घटना त्यांच्या आयुष्यात अट्रॅक्ट होत होत्या. हो. म्हणजे तुम्ही जसं मगाशी सांगितलं की ह्या घटना अशा रिपिटेटिव्ह होत असतात, हो त्यावरून आपण ह्या लक्षणावरून समजून घ्यावं की आपल्याला इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे. हो, म्हणजे इतकी साधी घटना सुद्धा असू शकते की जी पुढे आयुष्यात मोठे ब्लॉकेजेस क्रिएट करते. हो ना, खरं आहे. तर अजून एक केस स्टडी आहे जिथे एक टीनेज मुलगा होता. अच्छा. त्याचा प्रॉब्लेम होता की आय एम बिंग अवॉइडेड. तर माझे फ्रेंड्स किंवा पेरेंट्स, आजूबाजूची लोक मला नेहमी अवॉइड करतात असं वाटतं. हो. तर म्हटलं ठीक आहे, मग त्याचं ज्यावेळेस इनर चाइल्ड हिलिंग करण्यात आलं त्यावेळेस त्याला दिसलं की 5वी-6वीत असतानाचा एक प्रसंग दिसला की माझे आई वडील माझ्या लहान भावाला घेऊन एका लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते, अच्छा. पण त्यांनी मला नेलं नाही. हो. तर त्या 4-5 तासात त्याच्या माइंडनी तो प्रोग्राम क्रिएट केला की आय एम बिंग अवॉइडेड. त्याला विचारलं की तुला आई वडिलांनी मग तू सांगितलेलं आणलं का? तो म्हणाला हो, मी जे चॉकलेट आणायला सांगितलं होतं ते येताना घेऊन आले. मग त्याला ते एक्सप्लेन केलं की अरे त्यावेळेस तुझ्या आई वडिलांजवळ 2 व्हीलर होती, 2 व्हीलरवर तुझ्या लहान भावाला घेऊन जाऊ शकले, पण चौघांनी जाणं शक्य नव्हतं. बरोबर. मग त्याला फॉरगिव्हनेस वगैरे बऱ्याच गोष्टी शिकवून आता तो त्या फिअरमधनं, त्या इश्यूमधनं पूर्णपणे बाहेर निघाला. येस, खरं आहे. कारण तुमची प्रत्येक उदाहरणं मी आजूबाजूच्या लोकांशी रिलेट करू शकते. खरं तर म्हणजे आपले प्रत्येक विचार आपल्या माइंडमध्ये काही ना काहीतरी प्रोग्राम क्रिएट करत असतात, राईट? राईट, ॲब्सोल्युटली. म्हणजे वरवर अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या घटनासुद्धा आपल्या करंट लाईफवर खूप मोठा परिणाम करू शकतात. जसं की आता
एक उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलं बऱ्याचदा आईवडिलांजवळ खेळण्यांचा किंवा टॉईसचा हट्ट करतात. हो. तर आईवडील विचार करतात की कशाला मागितल्याबरोबर लगेच हम्म. द्यायचंय. हम्म. तर ते म्हणतात की ठीक आहे, पुढच्या महिन्यात त्याची परीक्षा आहे तर परीक्षेनंतर घेऊन देऊया. हो, खरं तर ते खेळणं काय एवढं महाग नसतं की आईवडील लगेच घेऊन देऊ शकणार नाही. पण बरोबर. तरी आईवडील त्यांच्या परीने ते चांगलाच विचार करतात. आणि एक सवय लागू नये म्हणून देखील हो. केलं जातं. पण त्या महिनाभरात मुलगा काय काय प्रोग्राम्स बनवतोय, स्टोअर करतोय ते आपल्या लक्षात येत नाही. हम्म. आईवडिलांना वाटतं ठीक आहे, हट्ट करतोय, रुसतोय, जेवत नाही, बघूया, हो. काही नाही, आपण नंतर त्याला एक्झाम नंतर देऊया गिफ्ट. हम्म. पण त्या महिनाभरात मुलगा असे प्रोग्राम स्टोअर करतं की लॅक ऑफ मनीचा एक प्रोग्राम तयार होऊ शकतो की अच्छा. आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीये किंवा आपल्या गरजेच्या वेळेस आपले आईवडील पैसे तेवढे पुरेसे आपले खर्च भागवू शकत नाही. मग इथून त्यांचा तो माइंडसेट तयार होतो अच्छा. लॅक ऑफ मनीचा. आणि मग पुढे मोठं झाल्यावर अशा मुलांना आत्मविश्वासाची कमी जाणवते किंवा आयुष्यात पैशाच्या संबंधी जेव्हा मोठे मोठे डिसिजन्स घ्यायची वेळ येते तेव्हा ते घाबरतात, कुठेतरी मागे उरतात. कुठेतरी मागे ओढले जातात. बरोबर. त्यामुळे बऱ्याचदा आई वडील बोलताना असं बोलताना म्हणतात की आम्ही तुझ्या क्लासेसवर, कॉलेजेसवर किती पैसे खर्च करतोय, हो. याची तुला जाणीव नाहीये. नकळतपणे बोलून जातात. हा, तुला जेव्हा एक एक रुपया कमवायला लागेल त्या दिवशी तुला याची जाणीव होईल. हो. पण असं बोलताना त्यांना हे लक्षात नाही येत की आपण इनडायरेक्टली आपल्या मुलांना कर्ज करतो आहे. हो. म्हणजे आपण त्यांनाच कोसतोय की आम्हाला जसा एक एक रुपया मिळवायला कष्ट झाला तसाच तुलाही होऊ दे, होईल. म्हणजे तुला जाणीव होईल. बरोबर. तर आपण बोलताना सुद्धा प्रत्येक शब्दाचा खूप विचार करायला पाहिजे. हो, खरं आहे. म्हणजे आता तुम्ही जसं बोलताय तसं मला ते रिअलाइज होतंय की बाबा नकळतपणे आपले पेरेंट्स असं एखादं बोलून जातात, हो पण ते बोलणं चुकीचं आहे. हो, त्या प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट निगेटिव्हली माइंडवर होतो आणि पुढे जाऊन त्या मुलाला खूप फेस करायला लागतात गोष्टी आणि मग त्याच्या आयुष्यात ते प्रॉब्लेम, चॅलेंजेस कशामुळे येतात हे कळत नाही इतक्या इझिली. हो ना, बरोबर आहे. आता जसं की एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादं प्रॉडक्ट बनत असताना समजा त्याच्यात काही डिफेक्ट आला तर त्याला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणून पुढे कन्सिडर केलं जातं. हो. तर तसंच वयाच्या 1 ते 14व्या वर्षात माइंडचं पण आपलं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं असं म्हटलं तरी चालेल. हो. कारण 1 ते 7 वर्ष या वयात सबकॉन्शियस माइंड खूप आपलं ॲक्टिव्ह असतं आणि 7 ते 14व्या वर्षी कॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होत असतं. त्यामुळे या पहिल्या 14 वर्षात जे काही प्रोग्राम्स, जे काही माइंड आपल्या गोष्टी बनवतं, परसेप्शन्स, त्यानुसारच आयुष्य पुढचं वाटायला येत असतं. तर ॲडल्ट लाईफमध्ये गेल्यावर सुद्धा लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी डोकावत असतात. तर त्यामुळे हे मॅन्युफॅक्चरिंग जे डिफेक्ट्स असतात ते ॲडल्ट लाईफमध्ये सुद्धा डोकावतात आणि त्यावेळेस मग त्यांना हील करायची गरज पडते. नाहीतर मग तेच पॅटर्न सुरू राहतात आयुष्यात, पण लोकांना लक्षात येत नाही. आणि कुठेतरी आपल्या प्रेझेंट टेन्समध्ये ते ब्लॉकेजेस क्रिएट होत राहतात. हो, तर ते काढून टाकणं पण तितकंच गरजेचं आहे. होतातच. एक तर इमोशनली ब्लॉकेजेस येतात किंवा कोणाच्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात. काही जणांच्या आयुष्यात पैशाच्या संदर्भात येतात. अच्छा. तर काही जणांचं करिअर, जॉब, बिझनेस याच्या संदर्भात ते ब्लॉकेजेस तयार होतात. हो. तुमच्या माइंडनी कुठल्या इमोशनशी त्या ब्लॉकेजला लिंक केलं आहे, त्या परसेप्शनला, ते आपल्याला बघायला लागतं. बरोबर. त्यासाठी थेरपी घेणं गरजेचं आहे. हो. बरोबर. किंवा लहानपणी काही जणांचे पेरेंट्स हे फार नार्सिसिस्ट असतात. तर पेरेंट्स जर खूप स्ट्रिक्ट असले, ओव्हर पॅरेंटिंग असलं, अतिशय कडक शिस्त असली, तर अशी मुलं मोठं जाऊन क्रिमिनल माइंडसेटची होऊ शकतात किंवा अतिशय रेबेलस वागतात. हो. मग चोरी किंवा चुकीच्या प्रवृत्तीकडे त्यांचं जास्त लक्ष जातं. बऱ्याचदा असं सुद्धा होतं की वडील जर नार्सिसिस्ट असेल आणि त्या मुलीच्या डोक्यात जर फिट झालं की अशा प्रकारचे पार्टनर माझ्या आयुष्यात नको यायला, अशा प्रकारचा पार्टनर नको यायला, इतक्या कडक शिस्तीतला किंवा अशा डॉमिनंट स्वभावाचा, तर लॉ ऑफ रेझिस्टन्सनुसार काय होतं, नको यायला म्हणून ती एक्झॅक्टली तशाच पार्टनर अट्रॅक्ट करते आयुष्यात. अरे बापरे. हो. म्हणजे आपण जसं बोलतो तसं ते अट्रॅक्ट होतं. हो. ओके. तर कारण मेंदूला, सबकॉन्शियस माइंडला नाही हे कळत नाही. त्याला फक्त तुम्ही काय चित्र त्याच्यासमोर तयार करताय तेच दिसत असतं. बरोबर आहे. त्यामुळे जे तुम्ही तयार करत असता चित्र तेच समोर येतं वाटायला आयुष्यात. त्यामुळे म्हणत असतात नेहमी की शुभ बोला किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, नेहमी चांगले विचार करा, त्यामुळे मोठे सांगत असतात. खरं आहे. अजून एक रिसेंट एक अशी केस होती. 35 वर्षाची एक महिला आहे, तिचा 2दा डिवोर्स झालाय आणि 3दा त्यांचे ब्रेकअप झालेत. तर ज्यावेळेस त्यांचं आपण इनर चाइल्ड हिलिंग मी केलं त्यावेळेस त्यात इतकी क्षुल्लक गोष्ट दिसली की कोणाचा विश्वास नाही बसणार. तिला असं दिसलं की एकदा ती 20 वर्षाची असताना साधारण बसनी प्रवास करत होती. ती उभी होती बसमध्ये, सिटी बसमध्ये, कारण तिला बसायला जागा नाही मिळाली आणि तिला मळमळायला लागलं. तर तिला असं वाटलं की आता आपल्याला व्हॉमिटिंग होतं का काय. तर तिने आजूबाजूच्या लोकांना रिक्वेस्ट केली की प्लीज मला बसू द्या, मला
बरं नाही वाटत आहे, मला मळमळतंय. तर जनरली कोणी लक्ष दिलं नाही, प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतं, तर तिला इग्नोर केलं. हो. तर तिला काही वेळाने थोडं रेस्टलेस झालं आणि 2-3 स्टॉपनंतर ती उतरली, टॅक्सीने घरी गेली. आता इतका क्षुल्लक प्रसंग घडला, हो ना. पण तिच्या माइंडनी या प्रसंगाला असं घेतलं की सारखा ती तोच विचार करत राहिली की मला काय हवंय ते समोरच्याला कधी कळतच नाही, की माझ्या क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीसुद्धा समोरची व्यक्ती समजून घेऊ शकत नाही. बापरे. अशी लोक आजूबाजूच्या जगात आहेत की ते मला कधी समजूनच घेऊ शकत नाही. आणि एक्झॅक्ट तिने याच प्रोग्रॅममुळे, सतत रन होणाऱ्या या प्रोग्रॅममुळे तसेच पार्टनर अट्रॅक्ट केले जे तिला कधी समजूनच घेऊ शकणार नाही. अरे. आणि हे जेव्हा तिचं रिलीज झालं त्यावेळेस तिला कळलं की अरे आपण हा प्रोग्राम जो सारखा आपल्या माइंडमध्ये नॉनस्टॉप रन होत होता बॅकग्राऊंडला, हो ना. त्याच्यामुळे किती चुकीच्या गोष्टी अट्रॅक्ट झाल्या आयुष्यात, खरं. तसेच चुकीचे नातेसंबंध अट्रॅक्ट झाले. बरोबर. म्हणजे छोटासा इन्सिडेंट देखील किती मोठा इम्पॅक्ट करू शकतो हे या उदाहरणावरून आपल्याला समजतं. माइंड कुठली गोष्ट कशी स्टोअर करेल ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे आणि बऱ्याच जण बॅकग्राऊंडला निगेटिव्ह थिंकिंग त्यांच्या माइंडमध्ये चालू असतं, किंवा काही काही जणांची सवय असते की तेच तेच थॉट्स ते रोज डोक्यात चालू असतात त्यांच्या, नको असलेल्या घटना, पण तेच तेच रिपीट करून 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 माइंडमध्ये तो प्रोग्राम फिट होतो आणि तशाच गोष्टी पुढे वाटायला येत राहतात. पण ते लोकांच्या लक्षात येत नाही की आपणच विचार करून करून या गोष्टी उत्पन्न केल्या आहेत. बरोबर आहे. हां, आणि हे प्रोग्राम्स मुळासकट काढण्यासाठी हिलिंगची गरज पडते. किंवा असं ग्रज धरणे, की बाबा लहानपणी एखाद्यानं आपल्याला दुखावलं तर ते म्हणजे किती जरी वर्ष गेली, भले तो समोरचा चांगला देखील वागायला लागला तरी ते मनात कुठेतरी उरतं की बाबा ह्यानी माझ्यासोबत त्यावेळी असं वागलं होतं, हे मी कधीच विसरू शकत नाही, मी त्याला कधीच माफ करू शकत नाही, अशी काहीशी भावना त्यांच्या मनामध्ये उरते. तर यावर देखील आपण ती थेरपी वापरू शकतो का? नक्कीच 100% वापरू शकतो. ओके, ग्रेट. कुठलंही रिलेशन एखाद्या पॉईंटला गेल्यानंतर जर एखादा बॅड एक्सपिरियन्स आला तर परत आयुष्यात तशा प्रकारचा जेव्हा माणूस अनुभव घेतो तेव्हा परत त्या गोष्टी ट्रिगर होतात आणि परत तो बॅड एक्सपिरियन्स त्यांना येतो. बरोबर. त्यामुळे त्याला हिलिंगची गरज पडते. तर हा प्रोग्राम ओव्हर थिंकिंगनी होतो की कशामुळे? ओव्हर थिंकिंग हे कुठल्या विचारांचं ओव्हर थिंकिंग चालू आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं. अच्छा. तुम्हाला जर काही आयुष्यात घटना एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची आणि तुम्ही मॅनिफेस्टेशनसाठी एखादा विचार सतत करताय तर त्याचा तुम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट पण येऊ शकतो. पण नको असलेल्या जुन्या घटना जर तुम्ही माइंडमध्ये उगाळत असाल, बऱ्याचशा बायकांना सवय असते की प्रेग्नन्सीत आलेले वाईट अनुभव जे असतात ते त्या जनरली विसरत नाही. मग त्यांच्या डोक्यात ते कॅसेट चालू होते की त्यावेळेस असं झालं तसं झालं, ही व्यक्ती अशी वागली, आणि तेच तेच विचार करून करून परत ते तशा प्रकारचे अनुभव आयुष्यात अट्रॅक्ट करतात. त्यामुळे कुठल्या गोष्टींचं ओव्हर थिंकिंग आपल्या माइंडमध्ये सुरू आहे याचा पण आपल्याला अवेअरनेस पाहिजे. चांगल्या गोष्टींचं केलं तर चांगला आउटपुट मिळेल. हो. आणि वाईट केलं तर ते सतत आपल्यासोबत घडत राहील. हो, जे आपण मनात आपल्या माइंडला कमांड देतोय तेच आपल्या आयुष्यात वाटायला येतं. हो ना, खरं आहे. आता जरा गूढ वाटणाऱ्या विषयाकडे जाऊया. पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणजे काय आणि प्रत्येकाला त्याची गरज पडते का? नाही, अजिबात नाही. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की प्रत्येकाला पास्ट लाईफ रिग्रेशन करायची अजिबात गरज नाही. कारण प्रत्येक मनुष्याचा फोकस हा प्रेझेंट लाईफवर पाहिजे आणि कशा प्रकारचा फ्युचर लाईफ अट्रॅक्ट करायचा यावरच फोकस पाहिजे. पण काही काही जणांच्या आयुष्यात खरंच अशा सिच्युएशन्स येतात किंवा असे इव्हेंट्स येतात की त्यांना प्रेझेंट लाईफमध्ये पुढेच जाता येत नाही किंवा वर्तमान काळातच त्यांच्या गोष्टी ब्लॉक होतात. लॉजिकल माइंडला किंवा तार्किकदृष्ट्या न पटणारे असे इन्सिडेंट्स त्यांच्या आयुष्यात घडत असतात. तर त्यावेळेस पास्ट लाईफ रिग्रेशन करून त्यांचा तो गुंता सोडवता येतो आणि मग त्यांना पुढे जायला मार्ग मिळतो. ओके, तर मग पास्ट लाईफ रिग्रेशनची गरज असण्याची कुठली स्पेसिफिक लक्षणे आहेत का? हो, एकतर कोणतंही वैद्यकीय कारण नसताना उगाचच वाटणारी भीती किंवा राग किंवा कधी कधी पडणारी ठराविक स्वप्न रिपीटेड पडणं रेग्युलर, चांगली किंवा वाईट, युद्धाची, मृत्यूची किंवा पाठलाग करण्याची, किंवा एखाद्या ठराविक डेटला सिमिलर टाईप ऑफ इन्सिडेंट्स होणं, किंवा एखाद्या व्यक्तीला पाहता क्षणी आपल्याला खूप अट्रॅक्शन जाणवतं, तेही पास्ट लाईफ रिलेशन असू शकतात, ऋणानुबंध असू शकतात, किंवा काही काही जणांचा विनाकारण आपल्याला राग येतो. तसं या जन्मात त्यांच्याबद्दल काही घडलं पण नसतं, पण तरी त्या व्यक्तीला बघून आपल्या डोक्यात तिडीक जाते. तर तेही तुमचं पास्ट लाईफ कनेक्शन असू शकतं. किंवा बऱ्याच जणांना त्यांचा सोल पर्पजची क्लॅरिटी नसते की नक्की या जन्मात मी काय कार्य करायला पाहिजे किंवा कुठल्या कारणाने मी हा जन्म घेतलाय. बरोबर. तर त्यावेळेस त्यांनी पास्ट लाईफ रिग्रेशन केलं तर त्यांना सोल पर्पजची चांगली क्लॅरिटी मिळते. बरोबर. त्यांना त्यांच्या देवतांकडनं, इष्टदेवतांकडनं सुद्धा गायडन्स मिळतो. हे जसं मी सांगितलं स्वप्न पडतात काही जणांना तर त्याचा प्रेझेंट लाईफशी काही संबंध नसतो. किंवा कधी कधी
नात्यांमध्ये एकाच प्रकारचे पॅटर्न्स चालू असतात. टॉक्सिक रिलेशन्स, काही जणांचं असं होतं रिलेशनशिपमध्ये जातात, ब्रेकअप होतं, परत टॉक्सिक पॅटर्न चालू असतो. काही जणांना असं काही शरीराच्या एखाद्या ठिकाणी विचित्र दुखणं असतं की किती औषधोपचार करून त्याच्यावर काही सोल्युशन नाही मिळत. कमरेला किंवा मानेला, अच्छा. तर त्याचा पास्ट लाईफशी काही संबंध असू शकतो. किंवा बऱ्याचदा शपथा किंवा कर्सेस पण असतात. काही जण जसं काही जणांचं लग्न होत नाही, हो. तर ते पास्ट लाईफमध्ये बऱ्याचदा दिसून येतं की त्यांनीच शपथ घेतली असते की अशा अनुभव असतील तर मलाच पुढच्या जन्मात लग्नच नको. अरे बापरे. हां. हो. किंवा कर्सेस असतात काही जणांचे, तर त्याच्यासाठी PLR करून मग त्यांना त्याच्यातनं रिलीज करता येतं. ओके. मग ह्या लक्षणांवरून समजायचं की आपल्याला PLRची गरज आहे. हो. जेही कुठले चॅलेंजेस आपण या जन्मात फेस करत असतो, त्याचे प्रोग्राम्स आपणच आपल्या माइंडमध्ये क्रिएट केलेले असतात. अच्छा. एक तर ते या जन्मात लहानपणी केलेले असतात किंवा पूर्वजन्मापासून कॅरी फॉरवर्ड होत आले असलेले गिल्ट असतात. तर ते आपल्याला रिकग्नाइज करून हील करायला लागतात. खूपच इंटरेस्टिंग आणि विलक्षण आहे हे सगळं. तर पास्ट लाईफ रिग्रेशनच्या काही केस स्टडीज किंवा अनुभव आमच्यासोबत शेअर कराल का? हो. एक अंदाजे 35शीतल्या महिला होत्या. तर त्यांचं लग्न जुळत नव्हतं आणि ठरलं तर मग जुळलं तरी म्हणजे काही ना काही कारणांनी ऐनवेळी ते मोडायचं. अच्छा. आणि त्यांना विचारलं की या जन्मात काय तुमचं लग्नाबद्दल इमोशन्स आहे, तर त्या म्हणाल्या मला कमिटमेंटची खूप भीती वाटते, माहिती नाही का बरं. बापरे. तर ज्यावेळेस PLR केलं त्यावेळेस लक्षात आलं की मागच्या जन्मात पूर्वजन्मात त्यांचा लग्नाचा रिलेटेड अनुभव चांगला नव्हता. लग्नानंतर त्यांच्यावर भरपूर अत्याचार झाले आणि हुंडाबळीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. तर बापरे. त्यामुळे त्यांनी ते मरताना लास्ट त्यांचा थॉट तोच होता की काही झालं तरी पुढच्या जन्मात मी लग्न करणार नाही. किंवा आणि- कमिटमेंट देणार नाही. हो. ओके. आणि एक्झॅक्टली हाच इश्यू त्यांना या जन्मात सारखा फेस होतोय की काहीही केल्या लग्न ठरत नाहीये, जुळत नाहीये. ठरलं तरी ऐनवेळी ते मोडतं. बापरे. तर मग ज्यावेळेस हे हील केलं तर आता त्यांची कमिटमेंटची जी भीती आहे ती पूर्णपणे गेली. अजून एक माझी क्लोज फ्रेंडच आहे, अराउंड 33 इयर्स. तर तिच्याही लग्नाला 12 वर्ष झाली. शी इज अ सिंगल मदर, सिंगल पॅरेंट. ओके. दोन्ही मुलं, वयोवृद्ध, आईवडील सगळ्यांचा सांभाळ करते. बरं. तर तिने पण PLR केलं की का माझं आयुष्य असं आहे. तर ज्यावेळेस PLR केलं त्यावेळेस पास्ट लाईफमध्ये असं दिसलं, तिला प्रसंग दिसला की एक तरुण मुलगा तिला प्रपोज करत होता की माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. पण त्यावेळेस समाजामुळे किंवा सोसायटीच्या प्रेशरमुळे तिने त्याला नाही म्हटलं की नाही मी तुझ्याशी लग्न करू शकणार. तर त्यावेळेस त्यांनी तिला कर्स केल्यासारखं म्हणजे श्राप दिला की तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तू कधीच आयुष्यात सुखी होऊ शकणार नाही आणि आयुष्यात तू कधीही प्रेम अनुभवू शकणार नाही. तर तो पॅटर्न तिच्या आयुष्यात सुरू आहे लिटरली आत्ता. म्हणजे तो कर्स कॅरी फॉरवर्ड हो. पण झाला का? कॅरी फॉरवर्ड झाला आणि हां. तिने पण ॲज अ गिल्ट ते स्टोअर केलेलं होतं इतक्या जन्मांपासनं की ही व्यक्ती जीवापाड प्रेम करते पण मला नाही म्हणायला लागतंय. तर तिच्या मनात पण तो गिल्ट होता. बरोबर. मग फॉरगिव्हनेस केला, तो गिल्ट रिलीज केला. आता तिच्या लाईफमध्ये थोडं नॉर्मल लाईफ सुरू झालं. ओके. खूप छान. तर मग इनर चाइल्ड हिलिंगसाठी आणि पास्ट लाईफ रिग्रेशनसाठी कोणती टेक्निक किंवा टूल्स तुम्ही यूज करता? दोन्हीमध्ये क्लिनिकल हिप्नॉसिसचाच यूज होतो. अच्छा. कारण हिप्नॉसिस मध्ये आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला ट्रान्स स्टेटमध्ये नेतो त्यावेळेस त्याचं कॉन्शियस माइंड हे शांत होतं बरं. आणि सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव्ह होतं आणि त्यावेळेस आपण त्याच्या सबकॉन्शियसमध्ये या ज्या दडलेल्या फाईल्स आहे त्या ॲक्सेस करू शकतो, त्याच्यातलं प्रोग्रामिंग चेंज करू शकतो. अच्छा. काही केसेसमध्ये चुकीचे इव्हेंट्स असतात किंवा ट्रॉमा असतो, कुठल्या प्रकारचा अब्युझिव्ह केसेस असतात, तर तो इव्हेंटसुद्धा डिलीट करता येतो. ओके. ग्रेट. तर यासाठी हिप्नोथेरपीचा यूज होतो. तर अजून एक केस स्टडी मला इथे सांगायला आवडेल. एक ITतले प्रोफेशनल आहे. बरं. त्यांचा असं प्रॉब्लेम आहे की ते कुठल्याही कामाला ऑफिसमध्ये नाही म्हणू शकत नाही आणि म्हणून खूप जास्त एक्स्ट्रीम वर्कलोड घेतात. म्हणजे इतर सगळे लोक विकेंड्सला सुट्टी घेतात तेव्हा सुद्धा यांना त्यांचा बॉस काम देतो आणि हे दिवस रात्र कामाच्या कचाट्यात बुडून गेलेत. त्यामुळे त्यांची वाईफ आणि फॅमिली पण त्रस्त आहे. हो ना. पण त्यांना नाहीच म्हणता येत नाही आणि सगळ्यांपेक्षा तिपटीने त्यांना काम करायला लागतं. बरोबर. तर ज्यावेळेस त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन केलं त्यावेळेस ते असं दिसून आलं की पूर्वजन्मात सुद्धा ते नोकर म्हणून किंवा दास म्हणून एका जणाचा काम करत होते. अच्छा. तर तेव्हापासून त्यांची तीच वृत्ती होती की विरुद्ध काही बोलायचं नाही किंवा अन्यायाला आवाज नाही उठवायचा. जे चाललंय ते चालू द्यायचं, मुकाट्याने खाली मान घालून गपगुमान जे काय असेल सहन करायचं. अरे. तोच त्यांचा माइंडसेट बनला होता. मग त्यांना बाउंड्रीज शिकवल्या, हेल्दी बाउंड्रीज काय असतात किंवा कसं यातनं ओव्हरकम करायला पाहिजे. आणि या इन्सिडेंट नंतर ते आता कोपअप करायला शिकले की नाही, कुठे नाही म्हणायचं हो ना. हे पण शिकले व्यवस्थित.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. हो, तर असे सुद्धा पूर्वजन्मातले पॅटर्न्स रिपीट होत असतात. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे वळूया. तर एखाद्याने पास्ट लाईफ रिग्रेशनची ट्रीटमेंट का घ्यावी? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बाहेरच्या गोष्टींवर नेहमी फोकस करतो माणूस. हो. तर आपण ग्रह, तारे, नक्षत्र किंवा रत्न कुठले धारण करावे, हो. कुठली रास वगैरे. पण कधीच असा विचार नाही करत, की माझ्यामध्ये पण काही प्रॉब्लेम्स असतील का? किंवा मी माझ्या प्रॉब्लेम्सची जबाबदारी घ्यायला जर ठरवलं, हं. तर मी स्वतःला हील करू शकतो. ज्यावेळेस एखादा माणूस ठरवतो आणि जबाबदारी घेतो, की ठीक आहे अशा-अशा गोष्टी माझ्या आयुष्यात आहे, हे चॅलेंजेस आहे, हे मी स्वीकारतो आणि या लूपमधनं बाहेर निघण्यासाठी आता काय करता येईल हो हे ना. प्रयत्न करतो. त्यावेळेस त्याला नक्कीच चांगली दिशा मिळते आणि त्याला पूर्ण नवीन प्रकारचं आयुष्य अनफोल्ड होऊ शकतं. तर त्यावेळेस हिलिंगचा खूपच उपयोग होतो. अगदी बरोबर. इतक्या विलक्षण आणि गूढ विषयावरती आम्हाला इतक्या सोप्या भाषेत छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.